या ठिकाणी एक अतिशय असा वाईट प्रसंग घडला की एक बॉडी हरिश्चंद्र मंदिराच्या जवळ पडलेली होती आणि त्यानंतर त्या तिथं काही मुलांनी पाहिलं आणि समोरच्या दुकानदार आहेत त्यांनी आम्हाला खबर दिली की असा माणूस आहे बा इथं पडलेला, सकाळपासून उठलेला नाही. तर आम्ही जाऊन पाहिलं तर ते आमच्या गावातीलच एक व्यक्ती होता आणि तो तिथं पडलेला असताना ते अशा अवस्थेत होतं का त्याची काही गॅरंटी आम्हाला वाटत नव्हती. अशा अवस्थेत आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर माननीय पवार साहेबांनी तिथं तात्काळ दाखल झाले आणि तिथं आल्यानंतर त्यांनी ॲम्ब्युलन्सला फोन केला. तर ॲम्ब्युलन्स कोणती या ठिकाणी उपलब्ध नाही अशी त्यांना रिप्लाय देण्यात आली. आणि असं असताना मग त्यांनी तातडीनं दुसरी एक प्रायव्हेट इको गाडी बोलवली आणि इको गाडीमधून मग बॉडी इथं सरकारी दवाखान्यामध्ये त्यांनी घेऊन आले. असं असताना इथं नंतर आम्ही इथं ज्यावेळेस सरकारी दवाखान्यात आलो तर इथं पाहिलं तर 3 ॲम्ब्युलन्स इथं उभे आहेत आणि आम्हाला एकही ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाही. असं जर इथून उत्तर येत असेल तर मग या ठिकाणी या ॲम्ब्युलन्स उभे केलेले आहेत, ह्या काही शोसाठी आहेत का, असा विचार करण्याची गोष्ट आहे. जर लोकांना तातडीची गरज म्हणून या ॲम्ब्युलन्स आहे घटना घडल्यानंतर एक काही ॲम्ब्युलन्स जर उपयोगाला येत नसेल आपल्या तर अशा ॲम्ब्युलन्सचा उपयोग काय आणि काही इथं सेवा लोकांना काय देता येतं. आता या ठिकाणी बॉडी पडलेली होती, जर एखादा जर तडफडणारा माणूस जर व्यक्ती पडलेला असता तर तिथं कशा प्रकारे त्याला सहकार्य करण्यात आलं असतं किंवा कशा प्रकारे त्याला जगवण्याचा प्रयत्न करण्यात आला असता, ही अतिशय मोठी शोकांतिका आहे. आणि याबाबत असणाऱ्या सरकारी दवाखान्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन या पुढील काळामध्ये चांगली सेवा देण्यासाठी आणि सुसज्ज अशा ॲम्ब्युलन्स उपस्थित इथं ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून लोकांची जी गैरसोय होते आणि असे तातडीनं जी ॲम्ब्युलन्स सेवा म्हणजे तातडीची सेवा आहे आणि तातडीची सेवा ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी जर ती उपलब्धच नसेल तर त्याचा उपयोग नाही आहे. आणि पुढील काळामध्ये याच्यामध्ये सुधारणा करण्यात यावी अशी आमची एक थोडक्यात सामान्य माणूस म्हणून आमची एक मागणी आहे. धन्यवाद.